संघटनेचं नाव बंग भाषा प्रकाशिका सभा 1836. हे स्थळ कोणत्या ठिकाणी आहे? बंगालमध्ये राजाराम मोहन राय यांनी सुरू केली. दुसरी संघटना आहे लँड होल्डर्स असोसिएशन किंवा लँड होल्डर्स सोसायटी. ही कधीची आहे? जुलै 1838 मध्ये. कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? तर कलकत्त्याला स्थापन झाली होती. हे स्थापन करणारे कोण कोण सहभागी सदस्य होते? अर्थातच कोण होते? द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी ही कधी स्थापन झाली होती? 1843ला कलकत्त्याला जॉर्ज थॉम्सन यांच्या नेतृत्वाखाली. नेक्स्ट आहे ब्रिटिश इंडिया असोसिएशन. ब्रिटिश इंडिया असोसिएशन ही 28 ऑक्टोबर 1851 मध्ये स्थापन झाली. कोणत्या ठिकाणी स्थापन झाली होती? बंगालमध्ये स्थापन झाली होती. देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाल्याचा उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर इंडियन लीग ही सप्टेंबर 1875 मध्ये. कोणत्या ठिकाणी? कलकत्त्याला. ही कोणी स्थापन केली होती? शिरीष कुमार घोष यांनी स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल. इंडियन असोसिएशन ही कधी स्थापन झाली? 26 जुलै 1876ला. ही कोणत्या ठिकाणी? कलकत्त्याला. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस. म्हणजे ह्या ज्या संघटना आहेत, म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भाबद्दलचा एक क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की या ज्या संघटना स्थापन झाल्या त्याचा क्रम लावा, असा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला एक मुद्दा लक्षात पाहिजे. 1836ला बंग भाषा प्रकाशिका, 1838ला लँड होल्डर्स असोसिएशन, 1843ला बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, 1851ला ब्रिटिश इंडिया असोसिएशन, 1875ला इंडियन लीग आणि 26 जुलै 1876ला हे कोणती आहे? इंडियन असोसिएशन ही स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. ही इंडियन असोसिएशन जी आहे तर ही कुणी? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी सुरू केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे ते म्हणजे मुंबई प्रांतामधल्या. ह्या मुंबई प्रांतांमध्ये असलेल्या स्थापन झालेल्या ज्या संघटना आहेत तर या 4 संघटनांबद्दलचा आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामधली एक भाग लक्षात ठेवा, ही बॉम्बे असोसिएशन जी आहे. बॉम्बे असोसिएशन ही कधी आहे? ऑगस्ट 1852 मध्ये स्थापन झाली. ही कुठं? मुंबईमध्ये स्थापन केली. कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? जगन्नाथ शंकर सेठ यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. पुणे असोसिएशन जी आहे ही पुणे असोसिएशन पुण्यामध्ये 1867 मध्ये हे गणेश वासुदेव जोशी यांनी स्थापन केली होती. या पुणे असोसिएशनचंच 2 एप्रिल 1870ला हे काय नाव झालं त्याचं? पुणे सार्वजनिक सभा. त्याच्यामध्ये महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांनी काम केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे 1885च्या काळामध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही कुठं स्थापन झाली होती? मुंबईमध्ये. याच्यामध्ये सहभागी कोण कोण होते किंवा स्थापनकर्ते कोण कोण होते? एक होते फिरोजशाह मेहता, हे के.टी. तेलंग होते आणि बदरुद्दीन तय्यबजी. या तिघांनी, यांना त्रिमूर्ती देखील असा उल्लेख केला जातो, या तिघांनी ह्या संघटना स्थापन केल्या. याच्यामध्ये मुंबई प्रांतामधल्या एक 3 संघटना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नंबर 1 बॉम्बे असोसिएशन 1852ची, त्याच्यानंतर ही पुणे सार्वजनिक सभा 1870ची आणि बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ही 1885 मधली आपल्याला उल्लेख करता येईल. मद्रासमधली कोणती आहे? तर मे 1884च्या काळामध्ये मद्रास महाजन सभा ही स्थापन केली होती. मद्रास महाजन सभा ही कुठं स्थापन झालेली आहे? तर मद्रासमध्ये स्थापन झाली होती. याचे स्थापनकर्ते कोण कोण होते? तर रंगय्या नायडू, सुब्बाराव पंतलू, M.B. राघवाचार्य आणि सुब्रमण्यम अय्यर यांनी स्थापन केल्याचा उल्लेख करता येईल. लंडनमध्ये जी भारतीयांच्या प्रश्नाला वाचा फोडणारी किंवा तिथे एक जनमत तयार करण्यासाठी म्हणून जी स्थापन केली होती तर ती होती ब्रिटिश इंडिया सोसायटी. ही 1839च्या काळामध्ये कुठं स्थापन केली होती? लंडनमध्ये स्थापन केली होती. कोणी स्थापन केली होती? तर जॉर्ज थॉम्सन यांनी स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि इंग्लंडमध्ये दुसरी एक संघटना स्थापन केली होती. ती कोणी स्थापन केली होती? तर ती दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केली होती. ती कोणती होती? ईस्ट इंडिया असोसिएशन. ही कधी आहे? 1866ला. कोणत्या ठिकाणी? लंडनमध्ये हे दादाभाई नौरोजी यांनी स्थापन केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. हा एक भाग इथं लक्षात ठेवा की असाही क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की भारतीय व्यक्तीनं इंग्लंडमध्ये कोणती संघटना स्थापन केली भारतीय व्यक्ती म्हणून? तर अर्थात कोणतं येईल? दादाभाई नौरोजी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्यांच्या संघटनेचं नाव काय काय होतं? ईस्ट इंडिया असोसिएशन म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल.
मुंबई प्रांतामधल्या संघटना कोणत्या आहेत तर मुंबई प्रांतामधले बॉम्बे असोसिएशन, पुणा असोसिएशन, पुणा सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. मद्रासमधली कोणती संघटना आहे तर मद्रासमधली आहे महाजन सभा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यानंतर जर आपण बघितलं की बंगाल प्रांतामधल्या कोणकोणत्या संघटना आहेत, बंग भाषा प्रकाशिका, लँड होल्डर्स असोसिएशन, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, ब्रिटिश इंडिया असोसिएशन, इंडियन लीग आणि इंडियन असोसिएशन म्हणून आपल्याला याचा उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे ते म्हणजे आपण जो एक मुद्दा आपण याच्याबद्दलचा एक पाहूया. एक म्हणजे ह्या संघटना पाहण्याचं जे मूळ कारण आहे तर ते मूळ कारण कोणतं होतं तर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की ब्रिटिशांचा एक दृष्टिकोन राहिला होता की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये हा महत्त्वपूर्ण वाटा हा ब्रिटिशांचा आहे आणि विशेषतः ॲलन ॲक्टन ह्यूमचा आहे, असा एक भूमिका होती. त्याच्यामध्ये तुम्ही जर आधुनिक भारताच्या इतिहासासंदर्भाबद्दलचं जे एक पुस्तक आहे ते बिपिन चंद्रा, के एन पन्नीकर आणि मृदुला मुखर्जी आणि आणखी एक जण आहेत, ह्या चौघांनी मिळून ते पुस्तक लिहिलं आहे. तर त्या पुस्तकांमध्येच विशेषतः बिपिन चंद्रांनी काय केलं तर बिपिन चंद्रांनी याचा जो एक दृष्टिकोन आहे या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भाबद्दलचा तो एक मोडीत काढण्याची भूमिका ही यांनी घेतली गेली. ती म्हणजे कोणती होती की विशेषतः बिपिन चंद्रांनी त्या पुस्तकांमध्ये हा उल्लेख केला आहे, 2 चॅप्टर लिहिले, काँग्रेस का मिथक आणि काँग्रेस का सच अशी एक भूमिका त्याच्यामध्ये आपल्याला दिसते. काँग्रेस का सच आणि काँग्रेस का मिथक याच्यामध्ये करत असताना जर मिथक काय होतं तर मिथक ही आहे की ॲलन ॲक्टन ह्यूमनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला गेला त्याचं असं म्हणणं होतं. कोणाचं? ॲलन ॲक्टन ह्यूमचं असं म्हणणं होतं. विशेषतः त्याची जी चरित्रकार आहेत तर त्या चरित्रकारांनी पान नंबर 78 आणि 81 अशाच्या दरम्यान एक त्याने उल्लेख केला आहे, पण त्याला एक रेफरन्स म्हणून काही दिलेला नाही. म्हणजे हाही एक भाग तुम्ही नीटपणे लक्षात ठेवा. आणि हा रेफरन्स नसताना देखील त्यांनी त्याच्या एक मित्राचं एक स्तुती करण्यासाठी म्हणून ते एक प्रकरण जोडलं गेल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. तर त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की 1857 जैसी एक क्रांती दस्तक देने वाली थी, इझिली आहे. म्हणजे त्याचं म्हणणं असं आहे की बाबा यासाठी म्हणून आता आपल्याला 1857चं जे झालेलं बंड होतं तर ते बंड होण्याच्या पाठीमागचं मूळ कारण होतं की आपल्याला त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत ह्या नीटपणाने आपल्याला समजून आलेल्या नाहीत. त्यामुळे ह्या जर भावना नीटपणाने समजून घेतल्या असेल तर किमान सुशिक्षित वर्गातल्या किमान 50 लोकांनी तरी एकत्रित येऊन त्यांच्या न्याय मागण्या कशा पद्धतीच्या आहेत, त्यांच्या मागण्या काय आहेत हे आम्हाला कळायला पाहिजे. यासाठी पण यांचं संघटन असलं पाहिजे. अशी भूमिका ही ॲलन ॲक्टन ह्यूमची त्या काळामध्ये राहिल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. परंतु हे जे प्रकरण त्याच्यामध्ये बिपिन चंद्रांनी काय केलं, बिपिन चंद्रांनी काँग्रेसचं जे मिथक आहे हे ॲलन ॲक्टन ह्यूमने जी स्थापन केलेली संघटना आहे तर ते खोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये मग त्यांनी तोच रेफरन्स म्हणजे विशेषतः नंतरच्या काळामध्ये सुमित सरकार असतील, विशेषतः लाला लजपत राय असतील, रजनी पामदत्त असतील किंवा गोळवलकर गुरुजी असतील, त्यांनी तीच रिओढल्याचा उल्लेख केला आहे. म्हणजे त्यांनी ते मुद्दे खोडून काढले. विशेषतः ते रजनी पामदत्त असतील, लाला लजपत राय असतील, गोळवलकर गुरुजी असतील, हे जे सगळे लोक आहेत यांनी देखील त्याच पुस्तकाचा आधार घेऊन किंवा रेफरन्स घेऊन त्यांनी काय केलं आहे की तेच मुद्दा म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापन करण्यामध्ये एक सेफ्टी वॉल तयार करण्याची जी भूमिका आहे तर ती ॲलन ॲक्टन ह्यूमनी केली. हाच संदर्भ बऱ्याच जणांनी दिलेला आहे. मग काँग्रेस का सच जे आहे त्याच्यामध्ये बिपिन चंद्रांनी मग हे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. ते म्हणतात की हे जे झालेलं आहे किंवा गृह विभागाच्या सचिवाच्या ज्या फायली आहेत तर त्या सिमल्याला म्हणजे दिल्लीला होत्या आणि त्यानंतर इकडं सिमल्याला त्याचे गुप्तहेरांनी आणल्या वगैरे अशा काही ज्या कल्पना आहेत आणि त्याच्यातून एक क्रांती होणार आहे वगैरे असं जे कल्पना आहे तर ही साप खोटी आहे असे एक ठरवण्याची भूमिकाही त्यांनी त्याच्यामध्ये घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे त्यांनी जो मुद्दा मांडला आहे की या पद्धतीनं की या अशा पद्धतीच्या एक क्रांती होऊ शकते, दस्तक देऊ शकते असे जे कल्पना आहे तर ती खोडून काढण्याची भूमिका घेतली. हे ॲलन ॲक्टन ह्यूमची भूमिका नाही. त्याच्यामध्ये शेवटी काँग्रेस का सचमध्ये बिपिन चंद्रांनी काय सिद्ध करण्याचा प्रयत्न केला तर बिपिन चंद्रांनी हा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही केवळ आणि केवळ ब्रिटिशांमुळे झालेली नाही. तर तुम्ही नीटपणाने पहा, बंगालमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना, मुंबईमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना, मद्रासमधल्या प्रांतीय पातळीवरच्या संघटना, या प्रांतीय पातळीवरच्या संघटनांचा एक समुच्चय म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होय
असा एक दृष्टिकोनातून त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. म्हणजे अशी एक पार्श्वभूमी या प्रांतीय पातळीवर संघटना पाहण्याचं हे एक मूळ कारण आपल्याला उल्लेख करता येईल. त्याच्यामध्ये 1885च्या राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी विशेषतः ज्या राज्यात इंग्रजी शासन आणि राजकीय जागृती सर्वात पहिली झाली, म्हणजे जसं की पहिल्यांदा जे काही विकास, म्हणजे एक भाग लक्षात ठेवा की ब्रिटिशांची बंगाल ही एक प्रयोगशाळा आहे. तिथं ते एक्सपेरिमेंट करतात. ते एक्सपेरिमेंट जर यशस्वी झालं तर ते मग वेगवेगळ्या भागांमध्ये ते काय करतात, लागू करतात. अशी एक भूमिका ही त्या काळामध्ये होती. आणि विशेषतः बंगालमध्येच पहिल्यांदा राजकीय जाणीवा आणि जागृती ही पहिल्यांदा निर्माण झाल्याचा उल्लेख करता येईल. उदाहरणार्थ बंगाल, मद्रास आणि मुंबई प्रांतांमधल्या राजकीय संस्था या श्रीमंत आणि राजघराण्याशी निगडीत जमीनदार जे आहेत अशा लोकांशी संबंधित होत्या, असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. त्यानंतरचा नेक्स्ट भाग जो आहे तर त्याच्यामध्ये ब्रिटिशांना मग त्यांनी काय केलं होतं, अर्ज विनंत्याच्या स्वरूपांमध्ये एक मागण्या करण्याची भूमिका घेतली. त्या मागण्या कोणकोणत्या होत्या? एक होत्या प्रशासकीय स्वरूपाच्या, दुसऱ्या होत्या प्रशासनामध्ये भारतीयांचा समावेश व्हावा आणि शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला जावा, या संदर्भामधल्या मागण्या होत्या, असा एक उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे, याच मुद्द्यावर मागण्या करत असताना नवशिक्षित किंवा बुद्धिजीवी, वकील, पत्रकार, डॉक्टर, शिक्षक यांचा समावेश आपल्याला याच्यामध्ये होता आणि त्यांनी त्या पद्धतीच्या मागण्या मागितल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आता त्याच्यामधला एक स्टेप बाय स्टेप आपण संघटना पाहूया. त्याच्यामधल्या पहिली ज्या संघटना आपण पाहूया त्या होत्या बंगालमधल्या संघटना. या बंगालमधल्या संघटनेबद्दल जर आपण बघितलं, जसं आपण आता उल्लेख केला होता की 1836ला कोणती आहे, बंग भाषा प्रकाशिका सभा. ही बंग भाषा प्रकाशिका सभा ही कोणी स्थापन करण्याची भूमिका घेतली होती? राजाराम मोहन रॉय आणि त्यांचे सहकारी. आता तुम्हाला प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की बंग भाषा प्रकाशिका स्थापन करण्यामधले खालीलपैकी कोणता सदस्य नाही, तर कोणते सदस्य आहेत हे आपल्याला अगोदर माहीत पाहिजे. एक होतं राजाराम मोहन रॉय, दुसरे होते प्रसन्न कुमार ठाकूर, कालीनाथ चौधरी आणि द्वारकानाथ टागोर यांनी ही संघटना स्थापन करण्यामध्ये पुढाकार घेतला. कोणतं? बंग भाषा प्रकाशिका स्थापन केली. हे सर्व जमीनदारी परंपरेचे हे वंशज असल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्या बंग भाषा प्रकाशिका सभेचे जे अध्यक्ष आहेत तर ते अध्यक्ष कोण होते? गौरीशंकर भट्टाचार्य हे या बंग भाषा प्रकाशिकाचे अध्यक्ष होते, असा उल्लेख करता येईल. सचिव कोण होते? दुर्गा प्रसाद तारक पंचानन. सचिव कोण आहेत? दुर्गा प्रसाद तारक पंचानन म्हणून आपल्याला सचिव म्हणून उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, यांचा एक भाग जर बघितला गेला की विशेषतः यांचं मागण्या काय होत्या की उच्च सरकारी पदावर काय केलं पाहिजे, भारतीयांची नियुक्ती केली जावी, ही त्यांची मागणी होती. दुसरी मागणी होती वृत्तपत्रांना स्वातंत्र्य, रयतेवर जमीनदारांचं जी दडपशाही आहे तर ती दडपशाही रोखणं हे बंग भाषा प्रकाशिकेचं उद्दिष्ट आपल्याला सांगता येईल. आणि या मागण्यासाठी म्हणजे कोणत्या? उच्च सरकारी पदावर भारतीयांची नियुक्ती, वृत्तपत्रांना स्वातंत्र्य, रयतेवर जमीनदाराची दडपशाही रोखणं, या मागण्यासाठी हे आंदोलन करण्याची भूमिका किंवा मागण्याची भूमिका ही यांनी घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे बंग भाषा प्रकाशिका जी आहे तर या बंग भाषा प्रकाशिकेची उद्दिष्ट नेमकी काय? तर उद्दिष्ट आहेत, भारतात स्थापन झालेली ही एक पहिली संघटना म्हणून उल्लेख करता येईल. याचं उद्दिष्ट होतं ब्रिटिशांशी भारतीयांचे प्रशासकीय संबंध हे सुधारणं, हे त्यांचं पहिलं उद्दिष्ट म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. दुसरं उद्दिष्ट काय होतं? शिक्षणाचा प्रसार करणं. काय करायचं? शिक्षणाचा प्रसार करणं हे एक उद्देश आपल्याला सांगता येईल. ब्रिटिश संसदेकडं भारतीय मागण्या पुढे नेणं यासाठी म्हणून काम करण्याची भूमिका ही बंग भाषा प्रकाशिका करत होती. विशेषतः गौरीशंकर तारक बागिश यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेली हे काय करत होते? वादविवादाच्या माध्यमातून बंगाली शिक्षणाला एक प्रोत्साहन देण्याचं काम हे यांनी केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये जनमत तयार करणं हा या संघटनेचा उद्देश म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे, या बंग भाषा प्रकाशिका सभेनं विशेषतः बंगालच्या स्थानिक साहित्याच्या संवर्धनासाठी म्हणून कार्य केलं. बंग भाषा प्रकाशिकेने काय काम केलं? तर स्थानिक साहित्याच्या संवर्धनासाठी म्हणून कार्य केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. विशेषतः शिरीष दास यासारख्या शिक्षित विचारवंतांनी स्थानिक बंगाली साहित्याचा विकास आणि प्रसार करण्यासाठी म्हणून त्यांनी काय केलं होतं? मदत केल्याचा उल्लेख देखील आपल्याला करता येईल. याच्या शेवटी कन्क्लुजन आपल्याला असं मांडता येईल, निष्कर्ष असा मांडता येईल की कर नसलेल्या जमिनीवर कर लावण्याचा या बंग भाषा प्रकाशिकेतनी काय केला होता? विरोध दर्शवल्याचा उल्लेख देखील आपल्याला करता येईल.
दुसरं, देशामध्ये व्यापक राजकीय विरोध हा या बंग भाषा प्रकाशिका सभेने केला नाही. परिणामी सभा ही फार काळ टिकली नाही, कारण ही भारतातली पहिली राजकीय संघटना म्हणून देखील आपल्याला उल्लेख करता येईल. नेक्स्ट आहे 1838च्या काळामध्ये जी स्थापन झालेली लँड होल्डर्स असोसिएशन किंवा लँड होल्डर्स सोसायटी म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की ही जी संघटना आहे लँड होल्डर्स असोसिएशन, ही संघटना कोणती आहे, तर ही जमीनदाराची संघटना म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. याच्यामध्ये सहभागी सदस्यांमध्ये जर आपण बघितलं गेलं तर कोण होतं, द्वारकानाथ टागोर आणि राधाकांत देव या धनाढ्य असणाऱ्या व्यावसायिकांनी ही किंवा त्या जमीनदारांनी ही संघटना स्थापन केल्याचा उल्लेख आहे. या संघटनेचा एक दृष्टिकोन जो आहे तर तो काही अंशी मर्यादित होता. तो मर्यादित म्हणजे लँड होल्डर्स असोसिएशन ही फक्त केवळ आणि केवळ जमीनदाराच्या मागणी आणि हितसंबंधांसाठीच म्हणून ती कार्य करतानाचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी यांनी काय केलं होतं, तक्रारीचं निवारण करण्यासाठी एक घटनात्मक आंदोलनाचा वापर करण्याची भूमिका घेतल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. आणि ही संघटित आणि राजकीय संघर्षाची सुरुवात म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल. आता ह्या जमीनदारी संघटना जी आहे, या जमीनदारी संघटनेची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल जर आपण बघितलं गेलं तर विशेषतः भवानी चरण बंडोपाध्याय आणि द्वारकानाथ टागोर, प्रसन्नकुमार टागोर, राधाकांत देव आणि कमल सेन या विचारवंतांनी विशेषतः जमीनदारी असोसिएशनची स्थापना केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. याच्यामध्ये लंडनमध्ये ब्रिटिश इंडिया सोसायटीशी घनिष्ठ संबंध प्रस्थापित केले होते आणि तिथं जे ब्रिटिश इंडिया सोसायटी संबंधी त्याच्यामध्ये हे जे जॉर्ज थॉम्सन आहेत, तर या जॉर्ज थॉम्सननी भारतातील ब्रिटिश नागरिकांना या संघटनेचं सदस्य बनवण्याची परवानगी, म्हणजे यांनी काय केलं होतं, एखादा जर ब्रिटिश व्यक्ती असेल तर त्याला देखील या संघटनेचं सदस्य होता येईल आणि त्यांच्या प्रयत्नामुळे ब्रिटिशांकडून वेगवेगळ्या सवलती देखील मिळवून घेता येईल, हा उद्देश त्या जॉर्ज थॉम्सनना सदस्य करून घेण्यासाठीचा म्हणून एक उद्देश आपल्याला सांगता येईल. नेक्स्ट आहे याच्यामध्ये जमिनींना कर सवलतीचा दर्जा देणं, म्हणजे जमिनींना कर सवलतीचा दर्जा देणं, जमीनदाराचे हितसंबंध प्रस्थापित करणं, भारतात कायमस्वरूपी बंदोबस्त पसरवणं, पोलीस, न्यायव्यवस्था आणि महसूल विभागामध्ये सुधारणा करणं, हा लँड होल्डर्स असोसिएशनचा एक उद्देश आपल्याला उल्लेख करता येईल. आता एक लक्षात ठेवा की जमीनदारी संघटनेच्या किंवा लँड होल्डर्स असोसिएशनच्या मर्यादा कोणकोणत्या होत्या. तर एक भाग लक्षात ठेवा की कायमस्वरूपी कार्यक्रम हा भारतीय राज्यामध्ये पसरू न शकल्यामुळं आणि संघटनेचा गड हा बंगालमध्येच राहिल्यामुळं किंवा इतर भागांमध्ये ती पसरली नाही, हा एक भाग आपल्याला सांगता येईल. 1842 पासून संस्थेच्या प्रभावामध्ये घट झाली आणि 1850 ही बंद पडली. म्हणजे 1838 ते 1850 या काळामध्ये ही लँड होल्डर्स असोसिएशननी काम केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतरच्या काळामध्ये काय झालं, ही जमीनदारी असोसिएशन आणि 1843 बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीमध्ये हे काय झाली होती, ही जमीनदारी संघटना ही बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटीमध्ये काय झाली होती, विलीन झाली होती. पुढे नंतर एक भाग लक्षात ठेवा की 1838च्या काळामध्ये जी स्थापन झालेली जमीनदारी संघटना, 1843 स्थापन झालेली बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, या दोघांचं विलिनीकरण हे कशामध्ये झालं होतं, 1851 ब्रिटिश इंडिया असोसिएशन यामध्ये विलिनीकरण झाल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. नेक्स्ट आहे याचा शेवटी कन्क्लुजन, याचा निष्कर्ष जर आपण बघितला गेला तर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग इथं लक्षात ठेवा की लँड होल्डर्स असोसिएशन ही जमीनदाराची संघटना आहे आणि ही जमीनदाराची संघटना असल्यामुळे ह्या जमीनदाराचे हितसंबंध जपण्यासाठी म्हणून यांनी कार्य केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. सर्वसामान्यांच्या समस्येवर ते कधीही बोलले नाहीत असा उल्लेख आपल्याला करता येईल. संस्थात्मक राजकारणामध्ये एक नवीन आयाम आखण्याची भूमिका ही यांनी घेतल्याचा उल्लेख करता येईल. आपली उद्दिष्ट साध्य करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं, राजकीय संघर्षाचा एक प्रकार म्हणून संविधानिक मार्गाचा काय केला होता, वापर केल्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. त्याच्यानंतर त्यांचं मुख्य कार्य हे केवळ आणि केवळ बंगालमध्ये केंद्रित राहिलं आणि अखंड भारताचं स्वरूप हे विस्तारू शकले नाहीत, हे एक त्याची मर्यादा म्हणून आपल्याला उल्लेख करता येईल.